हॅलो, नमस्ते. तुमचं स्वागत आहे श्रेयाज मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मुंबईचा स्पेशल वडापाव. तर वडापाव बनवण्यासाठी मी इथं घेतले आहे आलू. मी 2 मोठ्या साईजचे आलू घेतले होते. मस्त त्याला असं कट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा मोठ्या-मोठ्या स्लाईडमध्ये मी याला कट करून घेते. तर आता आपल्याला आपले आलू आपण कट करून घेतलेले आहेत. तर आपल्याला आपले आलू कट झाल्याच्या नंतर मस्त याला आता कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. कुकरमध्ये घालून एकदा याला मी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे, कारण की आलू हा कुठंही पडते आणि व्यवस्थित नसते तर त्याला घाण लागलेली असते भरपूर. साठी आपण एकदा याला स्वच्छ असं धुवून घेऊयात पाण्याने. बघू शकता तुम्ही किती घाण पाणी जाते एकदम त्यातलं. नंतर मी अजून एक वेळेस पाण्याने धुतलं होतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे काही गरजेनुसार आणि गॅसवर ठेवून याला कुकरला लावून घ्यायचं आहे झाकण. तर मस्तपैकी एक शिट्टी होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. तर इथं आलू माझे शिजले आहे. मी वाफ काढून घेते. वाफ काढून गार करून आलूची अशी मस्त अशी सालवरची काढून घ्यायची. तर सर्व आलू आपल्याला अशाच प्रकारे सोलून घ्यायचं आहे. तर बाहेर मस्त असा पाऊस चालू होता. तर पाऊस चालू असला की वडापाव खायची मात्र इच्छा होतेच. तर आमच्या परभणीत तर खूपच पाऊस चालू आहे. तुमच्या इकडं पण चालू आहे का? तर तुम्हाला पाऊस पडल्यावर काय खावंसं वाटते ते सांगा. नंतर आपण नेक्स्ट रेसिपी आपण ती करूयात. तर आपले आलू इथं सोलून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी इथं घेतलं एक मिक्सरचं भांडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातला आहे अद्रकीचा तुकडा आणि मिरच्या आणि थोडी कोथिंबीर. आता बघू शकता माझं बाळही मागून त्याच्यामध्ये टाकत होतं कोथिंबीर वगैरे सर्व असं. तुम्ही बघू शकता छोट्या-छोट्या हातानं टाकते. ती वाटी घेऊनच तिनं पूर्ण टाकून दिली कोथिंबीर तिच्यामध्ये. त्याच्यानंतर याला मिक्सरच्या याच्यामध्ये काढून घेतलं मी. त्याच्यानंतर घातलं कढई घेतली. कढईमध्ये घातलं तेल. आलू जे आहेत आपल्याला व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे इथं. आलू व्यवस्थित मॅश झाल्याच्या नंतर तेलही गरम आपलं झालं. त्यामध्ये घालायची मोहरी, जिरं, कढीपत्ता असं हातावरती तेल उडालं होतं म्हणून माझा कॅमेरा हलला होता या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला जे बारीक केलेलं आपण मिरचीचं कूट आहे ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि याला मस्तपैकी असं होऊ द्यायचं आहे. मस्त याला असं तेल सुटेपर्यंत ब्राऊन होईपर्यंत याला होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम असं मस्त होत आहे. आता तुम्हाला आलूची चटणी टाकून आवडते, मिरची पावडर का तुम्हाला पण माझ्यासारखंच मिरची टाकून आवडते? मला तर मिरचीचीच आवडते. तर मी हळद घातल्याच्यानंतर आणि ह्याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे. तर हे छान शिजल्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ. झाल्याच्यानंतर मस्तपैकी झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपण मॅश केलेला आलू. त्याच्यामध्ये मॅश केलेला पूर्ण आपण आलू घालून घेतल्याच्यानंतर याला मस्तपैकी असं मिक्स करून घेऊयात. छानपैकी मिक्स झालेलं आहे. चटणी आपण खाली काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर घेतला एक मी भांड्यामध्ये घातलं 1 वाटी बेसन. नंतर त्याच्यामध्ये घातली थोडीशी हळद, मीठ आणि पाणी घालून याला चांगलं याचं बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे. याला मस्त असं गर मिक्स करून घेऊयात. छानपैकी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव होईपर्यंत. त्याचं असं छान बॅटर सॉफ्ट होईपर्यंत. आपलं इथं बॅटर छान सॉफ्ट झालं होतं. आता जी चटणी आहे आपली चटणीचा मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे हातावर. बघू शकता तुम्ही. त्यानंतर घालायचं आहे कढईमध्ये तेल. ते इथं गरम होईपर्यंत मस्त आपण इथं तारकं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मस्त असं आपला गोळा आहे जे डिप करून घ्यायचा असा आणि याच्यामध्ये असं सोडून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी तर पहिले फर्स्ट एकच तळून बघितलं आता म्हणजे छान कसं होते कसं नाही. त्याच्यानंतर मी बाकीचे सर्व तळून घेतले होते. तर दुसरा पण गोळा घेतला आहे मी टाकून त्याच्यामध्ये. त्यानंतर हा गोळा मस्त आपला असा भाजलेला आहे, छानपैकी असं तळलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता ब्राऊन झाल्याच्यानंतर मस्त असं काढून घ्यायचं आहे. मी चाळणी घेते, चाळणीवर ठेवते कारण की तेल जे असते ते खाली निघून जाते.
आता इथं आपल्याला सर्व गोळे अशी मस्तवी तळून घेणार आहे. एक एक करून आपल्याला सगळे इथे सोडायचे आहे. तेल छानपैकी गरम झालं होतं माझं. तुम्ही पण जर ह्या प्रकारे जर केली तर एकदम भारी असा वडापाव होतो आणि टेस्टी होतो. बिलकुल असा मुंबईचा वडापाव सारखा वडापाव होतो. आता मस्त याला साईडचं जे आहे हे काढून घ्यायचे आहे छोटे छोटे. हे आपल्याला याच्यापासून चटणी तयार होते. तर आपले वडापाव जे आपण पलटी मारून घेऊ. आपले वडे मस्त इथं पलटी मारून घेतले आहेत मी. माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतात, माझी रेसिपी कशी वाटते मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट रेसिपी मी कोणती करू मला तेही सांगा. तुमच्या एका सबस्क्राईबनी एका लाईकनी असं उत्साह वाटतो करण्याचा पण. माझं इंस्टावर पण अकाउंट आहे. मी तिथे पण छान छान रेसिपीचे व्हिडिओज पोस्ट करत राहते नवीन नवीन. तिथं तुम्हाला तुमच्या आवडीची प्रत्येक रेसिपी मिळणार आहे. तर तुम्ही तिथं जाऊनही माझ्या रेसिपीज बघू शकता. त्यानंतर आपल्याला थोडंसं भजाईसारखं याला तेलामध्ये टाकायचं आहे. जे बॅटर आपण तयार केलं होतं ते त्यालाही छान असं मस्त ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी ब्राऊन झालं. आपल्याला काढून घ्यायचं. तर त्याच कढईमध्ये मी 5-6 घातल्यात मिरच्या पण मस्त अशा झालेल्या आहेत. आता आपण जे काढलेलं होतं भजाईसारखं मस्त त्याला मिक्सरच्या भांड्यावर टाकलं. त्याच्यामध्ये 3-4 लसणाच्या काचऱ्या टाकल्या, थोडंसं जिरं, चटणी आणि मीठ घालून मस्त त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर आपण इथं वडापावाचा तयार करायला घेऊ. इकडून घातली आहे मी हिरवी चटणी. मस्त अशी हिरवी चटणी लावून घ्यायची. या साईडनं घालायची आहे आपली जी तयार केलेली चटणी आहे ती. मस्त अशी घालून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये ठेवायचा आहे वडा. आता याला मस्त बंद करून घेऊयात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा प्रयत्न करून बघा. खूप छान होते, खायला एक नंबर होते, टेस्टी होते. थँक्यू, धन्यवाद.